अनेक जण उत्सुकतेने वाट पाहत होते, कारण पहिल्या लॉट दरम्यानच्या 2 मॅच विजेता संघ म्हणून वेद 11 ओमकार मालाड या संघाने या मॅच मध्ये नाव कोरलंय. सेकंड मॅचचा जर आपण प्रवास पाहिला तर विघ्नेश 11 रॉयल चेंबूर या संघाला हरवलं आणि त्याचबरोबर पहिल्या मॅचचा जर प्रवास पाहिला 5 स्टार घणसोली या संघाला जबरदस्त कामगिरी करत वेद 11 ओमकार मालाड संघाने मात्र त्या मॅच मध्ये विजय मिळवला. त्याचबरोबर अधिरा सत्यविनायक कामोटे, आकाश गुरव बल्ली याच्या नेतृत्वामध्ये हा संघ आपण पाहतोय. मॅन ऑफ द मॅच म्हणून बल्लीला मात्र या मॅच मध्ये विजेता संघ म्हणून आणि मॅन ऑफ द मॅच म्हणून त्या खेळाडूला पुरस्कृत केलं. सतीश शिंदे आणि त्यांचा परिवार, त्यांची असलेली आयोजनाची समिती, त्यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा मात्र आयोजित केली गेली आहे. त्याचबरोबर ही मॅच खेळत असताना सर्व टीमला रिक्वेस्ट आहे, जो संघ विजेता संघ म्हणून या मॅच मध्ये पुढील मॅचचा प्रवास करणार आहे त्या संघाला उद्याच्या दिवशी फायनलिस्ट म्हणून संपूर्ण संघ घेऊन दाखल होणं बंधनकारक आहे, कंपल्सरी आहे. सो ही वॉर्निंग आहे आणि सूचना आहे, अन्यथा तुम्हाला प्राइज दिलं जाणार नाहीये. ओहो, पहिलाच बॉल, एक जबरदस्त बॉल, कमालीचा बॉल, आत्मविश्वासी बॉल, 2 विजयी प्रवास केलेला हा बॉल आपण पाहतोय. दरम्यानचा एक चान्स बनला होता, बॅकफुटला जाऊन तिकडे कव्हर पॉइंटला ड्राईव्ह केला होता. विशाल होते, विशालने बॉल अडवलाय. त्याचबरोबर टी शर्ट देखील कंपल्सरी आहे, ते टी शर्ट घालूनच यायचे उद्याच्या दिवसात, कोणताही एक्सक्यूज चालणार नाहीये. खोलवर टप्प्याचा बॉल टॅप केलाय, तिकडे निखिल येत आहे, फेकी केलाय. निखिल पाटील ठाण्याचा परिसराचा खेळाडू, गेले अनेक वर्ष हा खेळाडू देखील अधिरा सत्यविनायक कामोटे संघासाठी त्याचं योगदान देतोय. या संघासोबत असलेली त्याची एकनिष्ठता आपल्याला पाहायला मिळते. हो, क्या बात आहे निखिल, पुन्हा एक चांगला ड्राईव्ह केला होता, त्या बॉलला मात्र आतमध्ये ढकललं बाउंड्रीवरती. निखिल पाटील आपल्या फिल्डिंगच्या शैलीवरती नेहमीच हा खेळाडू चर्चेत राहिलाय. कधी काय गोलंदाजी देखील करतो, मधल्या काळामध्ये बॅटिंग ऑर्डरवरती देखील येतो, पण फिल्डिंग शैली मात्र त्याची नक्कीच कामी येते. क्या बात आहे, काय बॉल पाहायला मिळतोय, जबरदस्त मतंग सारंग, बॅक टू पॅव्हेलियन, पहिला झटका, पहिली विकेट, अगदी स्लोवण पद्धतीची आपण पाहू शकतो कशा प्रकारे अगदी हलकासा कट केलाय. क्या बात आहे, जबरदस्त बॉलिंग, ओहो सुपर ओव्हर, जबरदस्त. एक ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 3 रन खर्च केले. तर एकंदरीत पहिली ओव्हर धीरज यांनी मार्गी लावली आहे. एक विकेट देखील मिळवलं धीरज यांनी पहिल्या ओव्हरमध्ये. दरम्यानची नवीन ओव्हर घेऊन संघाचा नेतृत्व संघनायक आकाश गुराव बल्ली, मॅन फ्रॉम गोवंडी. उद्याच्या दिवसामध्ये आपण नवीन क्रिकेट पाहणार आहोत. एकंदरीत स्टेशन वाईज क्रिकेटला सुरुवात होईल उद्याच्या दिवसामध्ये. मुंबईतील असलेल्या अनेक स्टेशन मधील खेळाडू. पहिलाच बॉल बाहेर सापडलाय, व्हाईट बॉल. सिंगल, 1 रन मिळतोय.
हो हो, त्या आणखी एक तिकडे विकेट मिळतोय. बॅकफुटला जाऊन तिथे पॉइंटला ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नामध्ये दिवेश पाडावेकडे हा कॅच आउट आपण पाहतोय. 2 विकेट माघारी पाठवलेत. हो हो, जबरदस्त बॉल पुन्हा एकदा. तीन बॉल झालेत एकंदरीत धावसंख्येला ब्रेक लावलाय. 5 या धावसंख्येवरती वेद 11 ओमकार मलाड संघ स्थिरावलाय. बॅकफुटला जाऊन टॅप केलाय. विशाल आहेत तिकडे, 1 रन मिळतोय. शॉर्ट 1 टप्प्याचा बॉल होता आणि नो बॉल. दरम्यानचा अजून एक चुकीचा बॉल आकाश यांचा. सातत्यपूर्व मात्र चुकी होते. दिशाहीन गोलंदाजी आकाश यांची झाली आहे. काहीशी भटकंती होतीये, कारण समोरील प्लेयर जर आपण विचार केला, सुरेश कुडा एक जबरदस्त बॅटर आहे, त्या कारणाने कुठेतरी हे बॉल त्याच्या बॅटच्या रडार मध्ये येणार नाही याचा विचार करत असताना यावेळेचा बॉल एक जवळून कट केलाय. लास्ट 1 बॉल, शेवटचा बॉल. पॉइंटला हलकासा टॅप केलाय. सिंगल रन येईल. 2 ओव्हरचा खेळ झालाय. 2 ओव्हर नंतरची धावसंख्या 10 या अंकावरती येऊन पोहोचली, परंतु अजूनही 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉलमध्ये नक्कीच प्रयत्न करावा लागेल. आणि सुरेश स्ट्राईकला आहेत, म्हणजेच सुरेश आणि अरुण ही बेधडक जोडी अजूनही आहे. 2 विकेट गेलेत, परंतु या जोडीचा विचार करता नक्कीच धावांची गणित उलगडतील, काहीसा आकार देतील, कारण त्यांना देखील माहिती आहे प्रतिस्पर्धी संघासमोर कुठेतरी एक आव्हान रचावं लागणार आहे. धावसंख्येमध्ये एक 24हून अधिक ही धावसंख्या घेऊनच पुढे प्रवास करावा लागेल. हार्दिक यांचा पहिला चुकीचा बॉल, व्हाईट बॉल. पुन्हा एका बॅकफुटला टॅप केलाय. ऋतिक येतोय बॉलवरती, सिंगल रन. अरुण चव्हाण आलाय स्ट्राईकला. डेंजर डोरा या नावाने देखील ओळखलं जातो. संघाला अडचण असते त्यावेळेस अरुण कामी येतो आणि यावेळेला एक चांगला ड्राईव्ह केलाय. बॉल निघून गेलाय. जबरदस्त अरुण, म्हणजे संघाला गरज असते त्यावेळेस अरुणची चर्चा होते आणि त्या चर्चेतून अरुण नक्कीच एक यशस्वी कामगिरी करतो. 4 रन येत आहेत. म्हणजे ही जोडी नक्कीच एक बेधडक जोडी आहे. एक प्रहारी आघाती फटके या दोघांकडे आहेत. शांत आणि संयमी जेवढा काय राहिले त्याहून अधिक विस्फोटक देखील खेळ करायचा यांचा विचार आता मात्र पाहायला मिळतोय. दोन बॉल झालेत आणि 2 बॉल 16 रन. इकडे मात्र गोलंदाज पुन्हा एक व्हाईट बॉलचा चुकी करतोय. आणखी एक चुकीचा बॉल, व्हाईट बॉल. गोलंदाज आता मात्र थोडासा डगमगलाय, कारण समोर उभा असलेला बॅटर इथे मात्र विस्फोटक विचारधारेने बॅटिंग करतोय, त्या कारणाने त्याच्या बॅटच्या रडार मध्ये बॉल सापडणार नाहीये.
आणि त्यासाठीचा हा त्याचा प्रयत्न झाला होता. दरम्यानचा एक चांगला ड्राईव्ह केला होता. 9 सेकंडच्या बॅटरला जाऊन पुन्हा बॉल आतमध्ये आलाय. अरुण चव्हाण एक जवळपास 30 अंकापर्यंत जरी धावसंख्या जाऊन पोहोचली ना तर सेकंड डावाला अतिशय रंगतदार मजा येईल. पुन्हा एक पॉइंटला टॅप केलाय, दिशा दिली आहे. सिंगल येतोय. चार बॉल झालेत आणि 4 बॉल नंतर धावसंख्या आहे ती 19. दरम्यानचा आणखी एक चुकीचा बॉल, वाईट बॉल. या ओव्हरमध्ये बरेच वाईट बॉल मात्र खर्च केले गेलेत. 4 चुकीचे बॉल मात्र हाताळलेत या गोलंदाजाने. दरम्यानचा बॉल इथे मात्र रन मिळत नाहीये. गोलंदाज विचलित झालाय. काहीशी मनस्थिती मात्र थोडीशी चिंताजनक पाहायला मिळतीये. कारण समोर असलेले दोनही बेधडक बॅटर त्याच्या बॅटिंग मधून निघालेले आत्मविश्वासी फटके त्या कारणाने या गोलंदाजाला मात्र दिशाहीन होताना पाहतोय. मनगटी वापर केलाय. सिंगल धावेचा विचार होतोय. स्ट्राईक रोटेट होणार आणि धावसंख्येची एका धावेने प्रगती होत असता 3 ओव्हरचा खेळ समाप्ती आणि 3 ओव्हर नंतरची धावसंख्या 22 रन झालेत. आता 6 बॉल नक्कीच 10 ते 12 हे रन मात्र या दोन बॅटरकडनं संघाची तर अपेक्षा असणार आहे आणि त्या स्वतः दोन बॅटरकडनं स्वतःची देखील एक ती विचारसरणी असणार आहे. कारण इथपर्यंतचा केलेला 22 धावांचा प्रवास आणि इथपर्यंत राखलेलं त्यांचं सातत्य त्या कारणाने इथून पुढे त्यांचा प्रवास मात्र कुठेतरी आक्रमक शैलीला हात घालताना नक्कीच पाहायला मिळेल. शेवटची ओव्हर. दरम्यानचा गोलंदाज निखिल येतोय शेवटची ओव्हर घेऊन. आजच्या दिवसामधील असलेली आपण शेवटची मॅच पाहतोय. खुल्या गटातील व्यावसायिक गटातील लास्ट मॅच, चालू मॅच आपण पाहतोय. बॅटिंग करत असलेली फेथ 11 ओमकार मला टॉस जिंकला आणि बॅटिंगचा डिसिजन घेतला. प्रतिस्पर्धी संघ बॉलिंगच्या दृष्टिकोनातून बॉलिंग करत असता अधिरा सत्यविनायक कामोटे तिकडे मिडॉनला ड्राईव्ह केलाय. निखिल पाटील आहेत. सिंगल रन आलाय. व्हाईट बॉलचा कॉल अंपायर कळवता येतं. एक्स्ट्रा बॉल आहे. आणि यावेळेचा बॉल नक्कीच जज करण्याचा प्रयत्नामध्ये मिस झालाय. डॉट बॉल आलाय. ओहो जबरदस्त बॉल, कमालीचा बॉल, चान्स बनलाय. 9 सेकंडला फेकी होतीये परंतु थोडीशी उशिरा झाली आहे. त्यात सिंगल धाव कंप्लीट होतीये. क्या बात आहे. चांगला ड्राईव्ह केला होता
पण ड्राईव्ह केलेला बॉल आतमध्ये आलाय, सिंगल मिळतोय. 26 रन झालेत, शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहे. पुन्हा पुन्हा चुकी होते या इनिंग मध्ये. मात्र झालेल्या चुका धावांची, त्या एकेरी धाव्याने प्रगती होणं, धावांना एक वेगळा आकार आलाय. बॅकफुटला जाऊन पुन्हा टॅप केलाय. रन झाले तर 28 झालेत आणि रिव्ह्यूची मागणी केली आहे. तर आपण एकंदरीत पाहू शकतो स्क्रीन वरती कशा प्रकारे रिलीज केलाय बॉल आणि फेअर डिलिव्हर झालाय. शेवटचा बॉल. एकंदरीत या इनिंगचा विचार करता 11 वाईड बॉल खर्च केलेत अधीरा सत्यविनायक कामोटेच्या गोलंदाजाने. खोलवर टप्प्याचा बॉल तिथे ड्राईव्ह केला, जबरदस्त फिल्डिंग अटॅक धीरज यांचा अगदी, आणि सिंगल रन कंप्लीट होतोय. सिंगल रन कंप्लीट होत असताना 4 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 4 ओव्हर नंतरची धावसंख्या येऊन पोहोचली 29 या अंकावरती आणि समीकरण असणारे 30 धावांचं. 30 धावा पूर्ण करायच्या दुसऱ्या डाव्यामध्ये. तर जशी दुसऱ्या डाव्याला सुरुवात होईल घेऊन जाईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये पंकज यांच्याकडे. त्याचबरोबर उद्याच्या दिवसामध्ये स्टेशन वाईजचे जे सामने आहेत, रविवार दिनांक 23 फेब्रुवारी सकाळी 11:30 होणारी पहिली मॅच सम्राट विक्रोळी एव्हीसीसी चेंबूर, आई स्वराज गावदेवी कल्याण, रॉयल फ्रेंड्स विक्रोळी, वन साइड चेंबूर, मंच 11 मालाड, ज्युनियर सम्राट अंधेरी, मालवण मुकेश रॉयल चेंबूर, असे 8 संघ उद्याच्या दिवसामध्ये आपण स्टेशन वाईज संघाच्या माध्यमातून पाहणार आहोत प्रेक्षक. तर सर्व संघांना विनंती आपण देखील वेळेमध्ये उपस्थित राहायचं आहे. सो 24 बॉल आणि 30 धावांचा पाठलाग करायचा आहे. जशी मॅचला सुरुवात होईल घेऊन जाईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये पंकज यांच्याकडे. थँक्यू. थँक्यू विशाल. या अगोदर आपण ऐकलात या संपूर्ण स्पर्धेमध्ये संध्याकाळच्या सत्रापासून माझे सहसाथी समालोचक सागर मोरी, त्याचप्रमाणे विशाल सर यांचा गोड आवाज. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. सामना मैदानात रंगलाय. 24 चेंडू आणि 30 धावांची गरज अधीरा सत्यविनायक कामोटे संघाला. एकदा टाळ्या जाऊ दे. सेमीफायनलचा सामना आहे. चांगली फाईट, 2 बलाढ्य संघ मैदानात. पहिलाच चांगला फटका पाहायला मिळालाय. कव्हर्स मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू अडवला जाईल. सामन्याला सुरुवात, धावसंख्येला सुरुवात. 1 चेंडू 1 धावा. स्ट्राईक एंडला आता आपण फलंदाज पाहतोय दिवेश, स्ट्राईक एंडला आकाश गुरव बल्ली, त्याचप्रमाणे गोलंदाजी मार्कवर कांदूरचा सितारा मतंग सारंग. संघर्ष करावा लागेल. चांगली बिग फाईट आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय.
दोन्ही तेवढेच बलाढ्य संघ आहेत. कोण जाणार फायनल फेरीत? अधिरा चषक 2025 पर्व तिसरे. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले होते, डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता, बीट होत आहे त्या ठिकाणी. हॅलो हॅलो. संघर्ष नक्कीच म्हणावा लागेल. दोन्ही संघ चांगली मॅच. पुन्हा एकदा स्टेप पाडून समुद्रदर्शन फटका खेळलाय. डेंजर डोरा त्या ठिकाणी आले आहेत. चांगली फलंदाजी यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाली. त्याच फलंदाजीच्या जोरावर 29 धावा या ठिकाणी स्कोर कार्डवर लगावला गेल्या. काहीसा ढासाळलेली खेळी आपल्याला या ठिकाणी ओमकार मालाडची सुधारताना डेंजर डोरा या ठिकाणी दिसले. आता क्षेत्ररक्षणात देखील आपली कामगिरी बजावत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी माकवर मतंग सारंग. आकाश कुरवली फ्लिक केलाय, चांगला फटका. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. या खेळाडूने यावर्षी नक्कीच सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. एक आगळ्या वेगळ्या फॉर्म मध्ये आपल्याला आकाश गुरव म्हणजेच बल्ली या नावाने हा खेळाडू संपूर्ण मुंबई आणि मुंबईच्या बाहेर ओळखला जातो. पुन्हा एकदा चांगला चेंडू, तेस्तरार चेंडू, सरळ सरळ यष्ट्यांचा वेध, दांडी गुल होतोय. पहिला झटका या ठिकाणी मिळतोय. अधिरास सत्यविनायक कामोटे संघाला चेंडू पडला, काहीसा आत येतोय. चांगला बॉल. संघर्ष नक्कीच आहे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. प्रयत्न करावे लागतील, संघर्ष करावा लागेल. पाच चेंडूचा खेळ झालाय. 3 धावा स्कोर कार्डवर लगावले गेलेत. आता देखील चेंडू पडतोय, पण काही सनकी जस्टांपासून बाजूने निघून चाललाय चेंडू. वाईड बॉलचा इशारा आलाय. चांगली फाईट मैदानात आपण पाहतोय. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय, सन्मान दिलाय, स्ट्राईक चेंज केली जाते. पहिले षटक समाप्त. धावसंख्या आपण स्कोर कार्डवर पाहतोय 5 धावा. समीकरण मैदानात 18 चेंडू आणि 25 धावा. सामना अजून बॅलन्स आहे. एका बाजूला आकाश गुरु आपण पाहतोय, चांगल्या फॉर्म मध्ये या हंगामात आपल्याला पाहायला मिळाले. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवर ओमकार मालाडचे सर्व गोलंदाज, त्याचप्रमाणे खास करून अरुण या गोलंदाजाने नक्कीच लक्ष वेधलंय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. फिरकीचा जादूगर ज्याला म्हटलं जातं, वेग देखील या गोलंदाजाकडे आहे. संपूर्ण कौशल्याने भरलेला गोलंदाज. पहिला खोलवर टप्प्याचा चेंडू, सटीक यॉर्कर पाहायला मिळाला. एक धाव मिळेल. सेमीफायनलचा सामना, आजच्या दिवसातील शेवटचा सामना मैदानात. वेदिले ओमकार मालाड विरुद्ध अधिरा सत्यविनायक कामोठे. पुन्हा एकदा चांगला फटका, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवला जाईल. एक धाव मिळते. इनिंग देखील बिल्ड करायची आहे, धावसंख्येचा पाठलाग देखील करायचा आहे. चांगली मॅच. पुन्हा एकदा चांगला फटका, या ठिकाणी गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. 4 धावांसाठी लाजवाब अफलातून दर्जेदार चांगला चेंडू होता. हलकेसे स्टेप आउट झाले, जागा बनवली आणि फटका घेऊन काढला. काऊ कॉर्नर झोन मध्ये गॅप मध्ये चेंडू निघून गेला. 4 धावांसाठी लाजवाब कामगिरी. चौकाच्या साह्याने धावसंख्या आता आपण पाहतोय 11 धावा लगावल्या गेल्या. जिंकण्यासाठी 15 चेंडू आणि 19 धावांची गरज. सेमीफायनलचा सामना. पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. इनसाइड आउट फटका, स्लाइस केलाय. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक होता. एक धाव मिळेल. संयमी खेळी म्हणावी लागेल. चौकार आला, त्यानंतर स्ट्राईक चेंज केली. पुन्हा एकदा चांगला फटका, चेंडू ट्रॅव्हल होईल का?
नक्की क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अडथळा ठरतोय. चेंडू अडवला जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण. 3 धावा नक्की अडवले संघासाठी. 13 चेंडू 17 धावा. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. एक धाव मिळेल. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोअर कार्डवर 1 गड्याच्या मोबदल्यात 14. जिंकण्यासाठी समीकरण 12 चेंडू आणि 16 धावा. अजूनही मॅच ऑन आहे. दोन्ही साइडने संघ या ठिकाणी संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानात. दर्जेदार आयोजन, क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा कुर्लाच्या या क्रीडा नगरीत. अधिरा चषक 2025 पर्व तिसरे. सन्माननीय सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपण पाहतोय. भलं मोठं आयोजन. प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं रोख रुपये 66,666 आणि आकर्षक चषक. त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिक 44,444 आणि आकर्षक चषक. त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यासाठी आकर्षक चषक आणि कॅश प्राइज. त्याचप्रमाणे मालिकावीरसाठी आकर्षक खास ट्रॉफी आणि कॅश प्राइज अशी भली मोठी पारितोषिकं या ठिकाणी आपण पाहतोय. चांगलं आयोजन म्हणावं लागेल. या स्पर्धेची देखील चर्चा संपूर्ण मुंबई आणि मुंबई बाहेर कायम होत असते. नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर पराग. चांगला अनुभव या गोलंदाजाकडे आहे, पण आता तो या ठिकाणी दाखवावा लागेल. बरीच वर्ष क्रिकेट खेळत आले आहेत. अशा प्रकारचे सामने बरेच आपल्या संघासाठी जिंकवून दिले आहेत, पण आता देखील काटेकी टक्कर. कारण स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहतोय. आता ऋतिक, नॉन स्ट्राईक एंडला अजून देखील आकाश गुरव. चांगली फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा टप्पा पडला. काहीसा चेंडू बाहेर निघाला. हलक्याने दिशा दिली. स्ट्राईक चेंज केली जाते. 11 चेंडू 15 धावांची गरज. आकाश गुरव पुन्हा चांगला चेंडू. सन्मान दिलाय. स्ट्राईक चेंज केली जाते. संयम खेळी, टेक्निकल खेळी, इनिंग बिल्ड केली जाते. आकाश गुरव याला स्वतःवर नक्कीच विश्वास आहे. शेवटपर्यंत जर काय आम्ही मैदानात उभा राहिलो तर 6 बॉल 10ची मॅच देखील मी जिंकवू शकतो. त्याचमुळे देखील इनिंग बिल्ड केली जाते. एक धावाने धावा गोळ्या केल्या जात आहेत. 10 चेंडूंनी 14 धावांची गरज. चांगला चेंडू. टप्पा पडला. चेंडू हलकासा कट होतोय. यष्टीरक्षक मतंग सारंगोंडी चुकी करत नाहीये. ऋतिक बॅक टू डग आउट. चांगला चेंडू म्हणावं लागेल. मॅचचा टर्निंग पॉइंट ठरतोय का हा विकेट? येणारे उर्वरित चेंडू म्हणजे शेवटचे 3 चेंडू या षटकातील सांगतील, कारण चांगली इनिंग बिल्ड केली होती या ठिकाणी. नवीन बॅटर आता मैदानात दाखल झालाय. सुमित. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू काही साथ येतोय. संधी आणि मोठी चुकी या ठिकाणी होते. मिसकम्युनिकेशन झालं. गरज नव्हती. शेवटपर्यंत जर मैदानात उभे राहिले असते तर मॅचचं चित्र काहीसं पलटलं असतं, पण या ठिकाणी मोठा झटका मिळतोय अधिरा सत्यविनायक कामोटे संघाला. आकाश गुरव बॅक टू डग आउट. आठ चेंडू आणि 14 धावांची गरज. चांगली गोलंदाजी. आपला अनुभव पणाला लावताना दिसत आहेत मैदानात गोलंदाज पराग, आणि यशस्वी देखील ठरतोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. ओमकार मालाड संघ फाईट करतोय. 24 चेंडू आणि 30 धावांची गरज असताना आता सामना येऊन ठेवलाय. 8 चेंडू आणि 14 धावा. अजूनही मॅच संपलेली नाही. येणारे 2 चेंडू बरेच निर्णायक असतील. डावखुरा फलंदाज मैदानात दाखल झालाय. जयेश.
पुन्हा त्या चांगला चेंडू, टप्पा पडतोय, चेंडू आत येतोय, बीट होतोय, फलंदाज डॉट बॉल. वाह, अफलातून गोलंदाजी, दर्जेदार. 7 चेंडू आणि 14 धावा. मागील 3 चेंडू मध्ये एकही धाव आलेली नाहीये. दर्जेदार गोलंदाजी. पुण्याचा स्टेप आउट देऊन समोरच्या दिशेने फटका खेळलाय, फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातोय. चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोन मध्ये. वाह, लाजवाब गोलंदाजी पराग यांची. पूर्णपणे मॅच मध्ये आणून ठेवलंय ओमकार मालाड संघाला. मोक्याच्या क्षणी 12 चेंडू आणि 16 धावांची गरज असताना केवळ 3 धावा खर्च केलेत पराग यांनी. अफलातून गोलंदाजी. 7 चेंडू आणि 13 धावा. काहीसा मोठा सामना दिसतोय अधिरा सत्यविनायक कामोटे संघाच्या बाजूने, पण अशक्य नाहीये. या मैदानात असे विक्रम देखील घडले आहेत आणि आता देखील त्याच प्रकारचा विक्रम आपल्याला पाहायला मिळेल का? येणारे 6 चेंडू. शैलेश गोलंदाजी माखवर. हॅलो, शैलेश गोलंदाजी माखवर आपल्याला पाहायला मिळतोय. शैलेश गोलंदाजी माखवर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फाईट. 6 चेंडू आणि 13 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू. एकच धाव मिळेल. येणारा एक डॉट बॉल, एक धाव या मॅच मध्ये बरंच काही सांगून जाईल, कारण प्रेशर आता पाहायला मिळतोय आपल्याला अधिरा सत्यविनायक कामोटे संघाच्या बाजूने. 5 चेंडू आणि 12 धावा. पुन्हा स्टेप आउट होऊन चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चांगली पकड या ठिकाणी आपल्याला मजबूत करताना दिसतोय वेद इलेव्हन ओंकार मालाड संघ. 4 चेंडू आणि 11 धावांची गरज. क्षेत्ररक्षणात सारखा बदल केला जातोय. गोलंदाजी माखवर नक्कीच या अगोदरच्या षटक ज्यांनी हाताळलं 40+ चे गोलंदाज पराग. अफलातून कामगिरी. त्यानंतर शैलेश देखील त्याच प्रकारची कामगिरी करताना मैदानात. स्टेप आउट समोर फटका खेळलाय. चेंडू उडवला जाईल आणि 2 धावा तोपर्यंत या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहे. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? थोडीफार अफरातफरी, फंबल त्या ठिकाणी पाहायला मिळालं. त्याच 1 धावाचं रूपांतर 2 धावांमध्ये झालंय. 3 चेंडू आणि 9 धावा. निर्णायक चेंडू. चांगला फटका. 1 धाव मिळाले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. 3ऱ्या धावेचा प्रयत्न. 3री धाव देखील कंप्लीट केली जाते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चुका आणि चुका मैदानात या ठिकाणी होत आहेत. 3 चेंडू आणि 9 धावांची गरज असताना या ठिकाणी ओव्हरथ्रो झालाय आणि 3 धावा मिळालेत. 4थी धाव घेताना फलंदाज बाद होतोय. सुमित या ठिकाणी बाद होतोय. सामना आता आलाय. 2 चेंडू आणि 6 धावा. संघर्ष आणि संघर्ष. अधिरा चषक 2025 पर्व 3ऱ्याच्या फायनल फेरीत कोणता संघ दाखल होणार? 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. स्टेप आउट चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिली धाव जोरात केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फलंदाज होतोय बाद. एक चेंडू आणि आता 5 धावांची गरज. येणारा चेंडू जर व्यवस्थितरित्या हाताळला तर नक्कीच सामना विजयी होईल ओंकार मालाड संघ. अजून देखील मॅच संपली नाही. 1 चेंडू 5 धावा. गोलंदाज शैलेश आपला अनुभव पणाला लावताना दिसतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे आणि या ठिकाणी सामना विजयी ठरतोय संघ वेद इलेव्हन ओंकार मालाड. कॉंग्रॅच्युलेशन्स. फायनल फेरीत दाखल होणारा व्यावसायिक गटातील आजच्या दिवसातील संघ वेद इलेव्हन ओंकार मालाड. खूप खूप अभिनंदन. त्याचप्रमाणे चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला अधिरा सत्यविनायक कामोटे संघाचा.
सर्व खेळाडू आपण शेक हँड करूनच मैदानाच्या बाहेर यायचं आहे. क्रिकेट सर्वांना जवळ आणणारा खेळ, या खेळासाठी कुठलंही बंधन नाही, कुठलंही हॅलो. तर नक्कीच एक जबरदस्त सामना आपण पाहिला. त्या सामन्यामध्ये अंतिम फेरीमध्ये जाऊन दाखल झालेला संघ वेद 11 ओमकार मालाड, स्वागत आहे आपलं. आणि अधिरा सत्यविनायक कामोटे, आपलं देखील खरंच कौतुक आहे, आपण देखील ही फाईट केलीत. चला अधिरा सत्यविनायक कामोटे, आपला प्लेयर यायचा आहे, आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. या आयोजन समितीच्या माध्यमातून ही ट्रॉफी दिली जाणार आहे, हे सन्मान चिन्ह आहे. चला कॅप्टन अधिरा सत्यविनायक कामोटे कॅप्टन. कोण आहे ते? अधिरा सत्यविनायक कामोटे. आकाश गुरवलेत, सन्मान चिन्ह दिलं जात आहे. आज आकाश काहीसे नाराज असतील कारण महत्वाची मॅच होती, पण एकंदरीत 2 मॅचचा प्रवास विजय केला. आकाश 1-2 मिनिटं नक्कीच घेईल. एक यशस्वी कॅप्टन म्हणून तुझी ओळख राहिली आहे, वाटचाल राहिली आहे. 2 मॅचचा प्रवास विजयाचा झाला, परंतु मोक्याच्या मॅच मध्ये कुठेतरी पराभव स्वीकारावा लागतोय, तो मान्य करून आज तू व्यासपीठावरती आलाय. पण अधिरा सत्यविनायक कामोटे संघाचं हे आयोजन आहे अधिरा स्पोर्ट्सचं, आणि त्या क्रीडा स्पर्धेमध्ये कुठेतरी तुझी देखील इच्छा होती ही मॅच जिंकायची, पण पराभव कशा प्रकारे मान्य करतो आणि कुठल्या चुका झाल्या त्याच्यातून हा पराभव मिळालाय? चुका आम्ही केल्या, बॅटिंगमध्ये केल्या, परत बॉलिंगमध्ये पण केल्या. आणि ही टुर्नामेंट जिंकणं इम्पॉर्टंट होतं आम्हाला फायनल येईपर्यंत, कारण की सतीशची टुर्नामेंट होती आणि त्याच्या एरियामध्ये होती, तर आम्हाला फायनल येणं हे खूप इम्पॉर्टंट होतं, पण आम्ही ते नाही करू शकलो आणि त्या बॅड लकने हारलो होतो. समोरची टीम चांगली खेळली आणि ते जिंकले. तर नक्कीच आकाशने चुका मान्य केल्यात आणि एकंदरीत असलेल्या चुकांमधून पुढील वाटचालीसाठी नव्याने सावरला जाणार आहे आणि तयार राहणार आहे. सो आकाश, सो मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच, एक चांगली कामगिरी झाली. नक्कीच तो अनुभवी गोलंदाज पुन्हा एकदा चर्चेत राहिलाय, पराग शिंदे. परागला मात्र मॅन ऑफ द मॅच मिळतोय. आज गेली अनेक वर्ष अंडरआर्म क्रिकेटच्या पर्वामध्ये या खेळाडूची चर्चा का राहिली आहे? पराग 1-2 मिनिटं नक्कीच, या अगोदर 1-2 मिनिटं नक्कीच, कारण अनुभवी गोलंदाज आहे. 12 बॉल 16ची मॅच, तसं पाहता 3ही बाजूला चौकार आहे. सी बाउंड्रीची ही क्रीडा स्पर्धा आहे, त्यात तुझ्या येणाऱ्या 6 बॉलमध्ये 3 रन खर्च केलेत एकंदरीत, आणि तिथूनच मॅच विजयाकडे गेली आणि विजय मिळाला. सो एकंदरीत तुझ्या मॅन ऑफ द मॅच बद्दल, तुझ्या संघाबद्दल आणि या टुर्नामेंट बद्दल थोडक्यात. नाही, मला तो शब्द नाही आहेत, पण एकंदरीत 1 मिनिट पराग, उद्याच्या फायनलीसाठी तुला हार्दिक शुभेच्छा. वेळेत यायचंय तुझ्या संघाने, संपूर्ण टीमने, आणि तुमच्या संघाला, प्रत्येक संघाला हे टी शर्ट आणि संपूर्ण 11 प्लेयर कंपल्सरी आहेत. तर उद्याच्या दिवसाचा स्टेशन वाईजचा संघाचा सामना सकाळी 11:30 वाजता सुरू केला जाणार आहे. तर सर्व संघांना विनंती, आपण वेळेमध्ये हजर राहायचंय. उद्याच्या होणारा मॅच आपल्याला डिक्लेअर करतो. हॅलो. तर उद्या होणारा मॅच आपण पाहणार आहोत. सम्राट विक्रोळी विरुद्ध AVCC चेंबूर, आई स्वराज्य गावदेवी विरुद्ध कल्याण रॉयल फ्रेंड्स विक्रोळी, त्याच्या खाली वन साइड चेंबूर विरुद्ध मंच 11 मलाड, ज्युनियर सम्राट अंधेरी विरुद्ध मालवण मुकेश रॉयल चेंबूर, असे काही स्टेशन वाईज संघामधील 8 संघांच्या मॅचेस आपण उद्याच्या दिवसामध्ये पाहणार आहोत. तर सकाळी 11 वाजता सर्व संघांनी रिपोर्टिंग करायचंय. सो थँक्यू. आजचा दिवस मात्र इथे संपन्न होतोय. उद्याच्या नव्या दिवसामध्ये आपण भेटूयात अधिरा स्पोर्ट्स चषक 2025 या पर्वामध्ये. थँक्यू.